नमस्कार, मी संस्कृती खंडारे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. विद्यार्थी राहत असलेल्या परिसरात पेट्रोल चोरांचा वावर वाढला. सराईत पेट्रोल चोरटे सीसीटीव्हीत कैद. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध पक्ष संघटनांकडून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन. आता सविस्तर बातम्या. एकीकडे डिझेल पेट्रोल टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे पेट्रोलची टंचाई निर्माण झाल्यानंतर पेट्रोल चोरी करणारा सराईत गुन्हेगार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून शहरात पेट्रोल चोरीचे सत्र सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यभरातील पेट्रोल आणि डिझेल टँकर चालकांनी हिट अँड रन कायद्याच्या विरोधात संप पुकारला होता. हा संप पुकारल्यामुळे राज्यभरात अनेक पेट्रोल पंप कोरडे झाले, तर ज्या पंपावर स्टॉक अवेलेबल होता तेथे इंधन भरण्यासाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. अशातच 2 तारखेच्या पहाटे 4 वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील पार्किंग लगत असलेल्या एका गल्लीमध्ये पेट्रोल चोरी होतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या ठिकाणी उभ्या असलेल्या ॲक्टिवा आणि अन्य मोपेड वाहनांमधून मास्टर कीचा वापर करीत पेट्रोल चोरी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. एकीकडे हे मोपेड वाहने पेट्रोल चोरीच्या बाबत सुरक्षित असल्याचे बोलले जात होते, मात्र या चोरट्यांमुळे कुठलेच वाहन सुरक्षित नसल्याचे उघडकीस आले आहे. या गल्लीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व वाहनांची त्यांनी बनावट चावीने सीट लॉक खोलून पेट्रोल तपासणी करून ज्या वाहनांमध्ये मुबलक पेट्रोल आहेत त्या वाहनातील पेट्रोलची चोरी केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सदर सीसीटीव्ही फुटेज क्रांती चौक पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या फुटेजमधील चोरटा हा सराईत गुन्हेगार असल्याचे त्यांच्या वर्तवणुकीवरून दिसत असून त्याला जर पोलिसांनी ताब्यात घेतले तर नक्कीच आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान सदर प्रकरणी परिसराचे नगरसेवक गोपाल कुलकर्णी यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. नाही, हे काय आहे की हा पेट्रोल चोरीचा प्रकार काही आजचा नाही आहे किंवा आता पेट्रोल टंचाई असेल त्याचा पण भाग असू शकतो, पण हे नेहमीचंच आहे. नेहमीचंच ह्या गल्लीमध्ये तिकडून इंटरेस्ट आहे आणि इकडून टू व्हीलरला बाहेर निघता येत नाही. इथं फक्त गेट आहे, पायी जाऊ शकतो. तर तो जो रात्री येतो 2, 2:30, 3 वाजता जो माणूस येतो तो इकडूनच येतो आणि प्रत्येक गाडीमध्ये पेट्रोल खाली बाटली लावतो. बाटली लावून पेट्रोल त्यात भरून घेतो. मी कालच तसं रीतसर PIला कंप्लेंट पण केलेली आहे. क्रांती पोलीस स्टेशनचे PI पाटील साहेबांना मी काल व्हॉट्सअपवर ते पाठवलेला व्हिडिओ पण पाठवला आहे. आणि हा नेहमीचा प्रकार झाला. हा एवढा एरिया जो आहे, हा पूर्ण एरिया जो आहे तो शाळेचा किंवा ट्युशनचा असा असल्यामुळे काय की मुलं रात्री गाड्या इथं ठेवतात. आणि आमच्या इथं आता बऱ्याच ठिकाणी हॉस्टेल्स आहेत, मुलींचे आहेत, मुलांचे आहेत. ते बाहेरगाव शिकणारे मुलं आहेत, यांच्या गाड्या खाली उभ्या असतात. ते रात्री अभ्यास केले झोपलेले असतात. हे रात्री येऊन गाडीच्या डिक्क्या उडून म्हणजे अक्षरशः चावी आहे त्यांच्याकडे. कदाचित मी काल पोलिसांना हे पण सांगितलं की हो एखाद्या वेळेस तो गाडीसुद्धा घेऊन जाईल. जेव्हा पेट्रोल चावी लावून पेट्रोल घेऊ लागला, तसं सहसा तर ॲक्टिवाचं वगैरे पेट्रोल काढता येत नाही, पण तो ॲक्टिवाला मागची डिक्की उघडून त्याच्यातून झाकण उघडून त्याला बाटली लावून ठेवतो आणि अशा पूर्ण 4-5 बाटल्या लावून मग त्या सगळ्या बाटल्या कलेक्ट करतो आणि निघून जातो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा सगळा जो एरिया आहे हा पूर्ण क्लासचा किंवा रीडिंगचा आणि बाहेरगावचे मुलं सगळे शिकायला आहेत आणि त्यांच्याकरता पेट्रोल ही फार मोठी गोष्ट आहे. कसं आहे की आज पेट्रोलची किंमत 110 रुपये लिटर जरी असली तरी आता त्यांना 110 रुपये मोजणं फार अवघड आहे. याकरता स्वतः CP साहेबांनी किंवा अंतर्गत पोलीस स्टेशननी याची दखल घ्यावी आणि याच्यावर कारवाई करावी किंवा तो जो कोणी आणि तो सराईत गुन्हेगार आहे, याच्या अगोदर तो गाडी चोरीमध्ये पकडला गेलेला आहे, तर त्याला पुन्हा पावबंद करावं किंवा त्याला पकडून कारवाई करावी अशी विनंती आहे आमची. जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रशासनासमोर आंदोलन करण्यात आले. त्यांच्या मागण्यांबाबत संघटनेच्या नेत्यांनी एडीएन सोबत बोलताना माहिती दिली. ऑनलाईन चलनचे आमची सुरुवातीपासूनची मागणी ती रद्द करा. आज रिक्षा चालक शहरामध्ये एवढा भरकटलेला आहे की त्याला 50,000 हजार 30,000 हजार रुपये फाईन देऊ लागले आणि विनाकारणही कोणत्या बाजू न बघता डायरेक्ट मागून फोटो काढतात आणि फाईन मारतात. 1500, 2000, 3000, 30,000
ही ऑनलाईन चलन रद्द करावा. आणि सर्वात मोठा मुद्दा आमचा आहे हिट अँड रन कायदा जो आहे, हा कायद्याची तात्काळपणे अमित शहा साहेबांनी मीडियासमोर येऊन दखल घेऊन बोलावी की आम्ही हा कायदा लागू करत नाही. ड्रायव्हर सुरक्षा कायदा हा लागू व्हायला पाहिजे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना नुसती घोषणा होती, GR निघतोय पण हे अंमलबजावणी होत नाही आहे. वाहन चालकासाठी आर्थिक महामंडळ ही अशी आमच्या महत्त्वपूर्ण मागण्या आहे. परंतु आता हे मध्येच हिट अँड रन आलं तर त्याला विरोध म्हणून सर्व ड्रायव्हर संघटना रोडवर उतरलेल्या आहेत. आणि ह्या रोडवर कुठल्याही रोडवर संपूर्ण देशामध्ये ट्रान्सपोर्ट संघटना कुठल्याही उतरलेल्या नाही आहे. परंतु आता ह्या मोर्चाला त्यांनी गालबोट लावलेलं आहे आंदोलनाला की आम्ही हा माघार घेतोय म्हणून. हालाकी ट्रान्सपोर्टवाल्याचा संबंध फक्त कमिशनशी आहे. रोडवर ड्रायव्हर मार खातोय, ट्रान्सपोर्टवाला मार खात नाही. मग फायनान्सवाले असो, टोल नाक्यावाले असो, पोलीसवाले असे, RTO असो, यांना मुकाबला ड्रायव्हरला करावा लागतो, ट्रान्सपोर्टवाल्याला करावं लागत नाही. त्यासाठी ट्रान्सपोर्टवाल्याचा आणि ह्या आंदोलनाचा कुठे काहीही संबंध नाही आहे. पेट्रोल डिझेल टँकरचे जे ड्रायव्हर आहेत त्यांनी पण आंदोलन केलं होतं, तर त्यांनी मागं घेतलं आंदोलन. नाही, त्याचं कारण असं आहे की ज्या आवश्यक वस्तू आहे, समजा दवाई आहे, दूध दुभतं आहे, भाजीपाला आहे, ह्या मानवतेच्या ॲम्ब्युलन्स आहे, ह्या मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी ह्याच्यामध्ये माघार घेतलेली आहे. बाकी ते पण आमच्यासोबत आहेत. त्यांच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा होता का? तुम्ही तसं काही जाहीर केलं नाही? नाही, त्यांनी आंदोलन मागे घेण्यापूर्वी आम्हाला एवढी कल्पना दिली व एक आम जनतेची आता शाळा बंद होऊन जातील जर पेट्रोल नाही भेटलं तर, डिझेल नाही भेटलं तर, हा सर्वांगीण विकास सर्वांगीण जनतेचा विचार करून त्यानं ते मागे घेतलेलं आहे. बाकी ते आमच्या सर्वसोबत आहेत. शहरातील महात्मा फुले चौक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध संघटनांकडून त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. तर अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनेकांनी ADM सोबत बोलताना आपापले मनोगत व्यक्त केले. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व भारतीयांना भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे शुभेच्छा देतो. त्याचबरोबर मी आवाहनही करतोय की ज्या मनुवादांच्या विरोधात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी संपूर्ण हयात खर्च केली, मुलींना शिक्षणासाठी, ज्या विधवांना त्यांच्या घरामध्ये अत्याचार करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं जात होतं, अशा सर्व महिलांच्यासाठी, त्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य खर्च केलं, अशा या 2 महामानवांना आज आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आदरांजली वाहत आहोत. परंतु आज मनुवाद्यांचं सरकार आहे आणि एकीकडे ते बेटी बचाओ बेटी पढाओ असा घोषणा देतात आणि बनारस हिंदू विश्वविद्यापीठामध्ये भाजपच्या 3 कार्यकर्त्यांनी एका महिलेला बंदूक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. 60 दिवस त्यांना अटक केली नाही आणि 60 दिवसानंतर जेव्हा बनारस हिंदू विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला तेव्हा पोलीस त्यांना शोधत निघाले आणि ते भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी ते कार्यकर्ते पकडले गेले. आणि मग असं असताना भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, अमित शहा कोणत्या तोंडाने बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणतात. आज सावित्रीबाई फुलेंना खऱ्या अर्थाने जर आदरांजली व्हायची असेल तर महिलांकडे सन्मानाने बघायला पाहिजे. क्रांतीजय सावित्री, आज सावित्रीबाईंचा जन्मदिवस आहे तो जास्तीत जास्त सगळीकडे आनंद उत्साहाने साजरा होत आहे. मला माझ्या सावित्रीबाईचा खूप अभिमान आहे. त्यामुळे आपण डॉक्टर होऊ शकलो, पंतप्रधान होऊ शकलो, आज एका सावित्रीबाईंमुळे आपण राष्ट्रपती होऊ शकलो. हे तिचे थोरउपकार आपण कधीच विसरता कामा नये. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी पण सहभाग घ्यायला पाहिजे. एक दिवस थोडं घर कामाकडे लक्ष दिलं तर अर्ध्या तासाने काही फरक पडत नाही, पण सर्व मिळून सावित्रीबाईंची जयंती साजरीच करायला पाहिजे, सक्तीच करायला पाहिजे. सर्व सरकारी नोकरवाले पण असतील, महिला पण असतील, त्यांना वाटल्यास 1 तासाचा वेळ देऊन सुट्टी देऊन त्यांनी अभिवादनाला यावं अशी आपण सगळ्यांना विनंती करूया. आणि जय ज्योती जय क्रांती जय सावित्री. आज जे घडले ते माझ्या आईवरच घडले. धन्यवाद. प्रशासनाकडे आमची एकच विनंती आहे, मध्यंतरी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांची जी मालिका सुरू झाली होती ती TRP नसल्यामुळे प्रशासनाने ती बंद केली. पण आता सत्यशोधक हा नवीन पिक्चर आलेला आहे.
तो टॅक्स फ्री करून खेड्यापाड्यातील सर्व लोकांपर्यंत तो पोहोचला पाहिजे याची व्यवस्था केली पाहिजे. कारण की सगळ्यात जास्त जो ग्रामीण भागात ज्या महिला संस्कृत होतील ते पिक्चर पाहून ज्या महिला आता बाबांच्या मागे लागलेले आहेत त्या महिलांमध्ये थोडासा फरक पडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तरी शासनाने या पिक्चरवरचा टॅक्स फ्री करून तो पिक्चर सर्वांना टॅक्स फ्री दाखवावा अशी विनंती. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे, त्यामुळे मी सर्वप्रथम आम्ही सर्व महिला त्यांना त्रिवार वंदन करतो. आज सावित्रीबाईंनी पहिली शाळा ही पुण्यामध्ये सुरू केली 1 जानेवारीला. आज आपण बघतो की आपल्या महाराष्ट्रात भारतामध्ये विविध शाळा आहेत, परंतु असं त्या शाळांची नावे इंग्लिशमध्ये तर ते सर्व शाळांची नावे मराठीमध्ये व्हावी अशी कायद्यात तरतूद करावी अशी माझी विनंती आहे शासनाला. पण महाराष्ट्रामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांना इंग्लिश मध्ये नाव आहेत तर त्यांना क्रांतीज्योती महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची नावे देण्यात यावी याची माझी राज्य शासन व केंद्र शासन या दोघांनाही विनंती आहे. तशी आम्ही अंदाजपत्रकामध्ये तरतूद करून तशी सर्व शाळांना अशी मान्यता द्यावी यावी की या दोन्ही दाम्पत्याचे नावे देण्यात यावे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपले स्वागत. मला बाळासाठी औषध आणायचे आहे, माझ्या बाळाला सांभाळा असे सांगून 8 महिन्याच्या बाळाला एका महिलेकडे देऊन आई पसार झाल्याची घटना घाटी रुग्णालयात सोमवार रोजी रात्री घडली. हे बाळ घाटीतील बालरोग विभागात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घाटी रुग्णालयातील वार्ड क्रमांक 27 जवळ चेहऱ्याला स्कार्फ बांधलेल्या एका महिलेने स्वतःकडील 8 महिन्याचे बाळ जवळच असलेल्या एका महिलेकडे औषधी आणण्याच्या बहाण्याने सोपवले. औषधी घेऊन लगेच येते असे सांगत ती तेथे बाळाला सोडून गेली. बराच वेळ होऊनही बाळाची आई येत नसल्याने महिलेने शोधाशोध केली, पण ती कुठे दिसले नाही. त्यामुळे संबंधित महिलेने इतरांच्या मदतीने वैद्यकीय अधीक्षक कार्यालय गाठले आणि हा प्रकार सांगितला.
आईने सोडून दिलेल्या बाळाला घाटीतील वार्डात दाखल करण्यात आले आहे। सदर घटना दवाखान्यातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या बाळाचा घाटीतील परिचारिका आईप्रमाणे सांभाळ करीत आहेत। आईचा ठाव ठिकाणा लागेपर्यंत त्याला घाटीमध्येच ठेवण्यात येणार आहे। तर सदर माहिती बेगमपुरा पोलिसांना देण्यात आली असून बेगमपुरा पोलीस त्या पळून गेलेल्या आईचा शोध घेत आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश हरबडे यांनी दिली आहे। मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा मैदानी खेळाकडे विद्यार्थ्यांनी वळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन अंजुमन इशाती तालीम ट्रस्टचे सचिव सय्यद अली कादरी यांनी एडीएन सोबत बोलताना केले। ते जिया उल उलूम शाळेत वार्षिक क्रीडा दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। टाउन हॉल परिसरात असलेल्या जिया उल उलूम मुलांच्या शाळेमध्ये वार्षिक क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते। वार्षिक क्रीडा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून त्या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वितरण यावेळी करण्यात आले। या कार्यक्रमाला ट्रस्टचे सचिव सय्यद अली कादरी यांच्यासह सीमा कादरी, मुख्याध्यापिका डॉक्टर हाजरा बानो यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सय्यद अली कादरी यांनी एडीएन सोबत बोलताना शालेय विद्यार्थ्यांना मोबाईलवर गुंतवण्यापेक्षा मैदानी खेळाकडे वळवावे असे प्रतिपादन केले। आज जिया उलूम बॉयज़ प्राइमरी स्कूल में हमारे पास स्पोर्ट्स डे ऑर्गेनाइज़ किया गया था, जिसमें हमने टीचर्स के साथ साथ पेरेंट्स को के साथ मैच रखा है। पेरेंट्स वर्सेस पेरेंट्स का मैच है, जिसमें स्टूडेंट्स भी है और साथ साथ ये हमारा एक पैगाम दिया जाता है बच्चों को कि आजकल बच्चे जो है मोबाइल्स में बहुत ज़्यादा गेम्स खेल रहे हैं और ज़्यादातर मोबाइल में ही रहते हैं, तो वो चक्कर में उनका फिज़िकल एक्टिविटी नहीं होती है। तो हमने ख़ास पेरेंट्स से रिक्वेस्ट की है कि वो आए और मैच खेले, जिससे एक ये मैसेज जाता है कि भाई अपने को साथ साथ फिज़िकल एक्टिविटी भी करना चाहिए और बच्चों के अंदर स्पोर्ट्समैनशिप आती है, जिससे उनको आगे फ्यूचर में तालीम के मैदान में और साथ साथ स्पोर्ट्स की एक्टिविटी रहेगी तो फिज़िकल फिटनेस में भी रहेंगे। तो ये एक हमारा छोटा सा पैगाम है, जिसमें बच्चों के पेरेंट्स ने चढ़ कर अच्छा हिस्सा लिया है। वार्षिक क्रीडा दिनानिमित्त शाळेच्या मैदानावर पालकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पालकांचे 2 संघ तयार करून त्यांच्यामध्ये 12-12 षटकांचा सामना खेळण्यात आला। हा सामना प्रमुख पाहुणे, विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रेक्षक म्हणून उत्साहाने बघितला। तर विद्यार्थ्यांनी यातून बोध घेऊन मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळावेत असा या सामन्यामागचा उद्देश होता। तर पालकांनी देखील मुलांना मोबाईलपासून दूर ठेवल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो असे प्रतिपादन मुख्याध्यापिका डॉक्टर हाजरा बानो यांनी एडीएन सोबत बोलताना केले। आजकल ये देखा गया है कि पेरेंट्स अपने दिन भर की मेहनत से बचने के लिए और अपने बच्चों को भी अपने तरफ ज़िद करने के लिए जो उनकी कोशिशें होती है उनसे दूर करने के लिए उनके हाथ में मोबाइल थमा देते हैं, ताकि खुद भी है तो बेफिक्र हो जाएं और बच्चे वीडियो गेमिंग में लग जाएं। इसका नुकसान बच्चों के जहनों पर भी हो रहा है, वो चिड़चिड़े हो रहे हैं, पढ़ाई से दूर हो रहे हैं और इसका जो असर हो रहा है वो पेरेंट्स पर भी हो रहा है। जब पेरेंट्स उनसे दूसरी बातों में कोऑपरेट करने के लिए कहते हैं तो वहाँ पर भी बच्चे एग्रेसिव हो जा रहे हैं। तो बच्चों का ये गुस्सा और जो एग्रेशन है इसको दूर करने के लिए कहीं ना कहीं हम पेरेंट्स भी और हम बड़े भी जिम्मेदार हैं। एक लिमिट तक उनको मोबाइल के टच में रखना है, ये मेरा एक मैसेज है। यानी पूरा उनको बंद भी नहीं करना है, पूरा नहीं देना है, लेकिन एक लॉकिंग सिस्टम करके हम बच्चों को मोबाइल सिर्फ उनकी पढ़ाई की हद तक के हम दे सकते हैं। यहाँ पर 2-3 महीने रह कर हम लोग अलग अलग कॉम्पिटिशन्स लेते हैं, ताकि है तो बच्चों में कंपटीशन के ताल्लुक़ से एक जागृति पैदा हो और ज़्यादा से ज़्यादा बच्चे उसमें पार्टिसिपेट होकर तालीम की तरफ भी तवज्जो दें और उनमें एक स्पिरिट लेवल पैदा हो। उसके लिए आज हमने इस उपलक्ष्य में पेरेंट्स का क्रिकेट मैच एक रखा है और उसमें जीतने वाली टीम को कैश प्राइजेस दिए जाने वाले हैं। ये रखने का मतलब ये था कि बच्चे जो मोबाइल में आजकल ज़्यादा लग गए हैं वो फ़िज़िकल फ़िटनेस की तरफ और फिज़िकल गेम की तरफ, आउटडोर गेमिंग की तरफ उनका ध्यान कम हो गया है। तो जब वो ये देखेंगे कि उनके पेरेंट्स भी इस
खेल को, इस मैच को बहुत अच्छे अंदाज में खेल रहे हैं, इंटरेस्ट ले रहे हैं, तो वो खुद लेंगे। क्योंकि लाख हम बच्चों को ये बताएं कि सुनील गावस्कर ऐसे खेलते थे, सचिन तेंदुलकर ऐसे खेलते थे, धोनी ऐसे खेलते थे, ये सब तो हुए, ये अलग हीरो है, ये देश के हीरो हैं। लेकिन जब वो अपने घर के हीरो को देखते हैं तो बच्चों में खुद से जो स्पिरिट पैदा होती है, तो उस स्पिरिट का मुकाबला कोई और नहीं कर सकता। यावेळी कैसर जहान, इशरत जहान, इरफाना बेगम, उमेद उर रहमान, नुशूर मोहम्मदी, शेख अजर, शेख रहेमलुल्लाह, शहाब अन्सारी यांच्यासह शिक्षक वृंद, शिक्षक, इतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। 3 इडियट मध्ये हिंदी बोलून धम्माल उडवणारा चतुर रामलिंगम म्हणजेच ओमी वैद्य आता 30 धम्माल मराठी बोलताना करणार आहे। त्याचा नवीन चित्रपट आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटात प्रवेश केला आहे। त्याच्याकडून आपण त्याच्या चित्रपटाविषयी एडियनच्या माध्यमातून जाणून घेऊया। काय म्हणशील ओमी? हां, संस्कृती, थँक्यू संस्कृती। हां, माझं नाव ओमी आहे ॲज यू नो, आणि माझा आता नवीन मूवी येत आहे, त्याचं नाव आईच्या गावात मराठी बोल। एक नवीन मूवी 19 जानेवारीला येतं सगळे थिएटर्समध्ये, आणि हा मूवी एक NRI येतो अमेरिकाहून इथे महाराष्ट्रामध्ये, आणि त्याला पैशाचा पाठी आहे। तो त्या पैसे मिळाला त्याला लग्न करायला पाहिजे 30 दिवसात, तर तो काही पण करतो, कोणाला स्कॅम करतो, आणि त्याला शिकायला पाहिजे मराठी, त्याला मराठीचं कल्चर, खाणं सगळं एकदम अभ्यास करायला पाहिजे। ते अभ्यास करून तो त्याचं शिकतो की मराठीचं कल्चर म्हणजे किती छान आहे, आमची भाषा किती छान आहे, आम्हाला, आणि त्याचा स्वभाव थोडंसं चेंज होतं। असं स्टोरी आम्ही केलेलं आहे। ह्याचे हिट सॉंग्स ऑलरेडी रेडिओवर प्ले होतात आहे। संस्कृती तुला खूप आवडणार, तुम्ही बघा। दिग्दर्शन करताना काय अनुभव आला आणि प्रमुख भूमिका कोण निभावत आहे चित्रपटात? हो, मी दिग्दर्शन पण केलेलं होतं, कारण मला वाटलं होतं की हा मूवी मी कसं गॅरंटी करणार की प्रेक्षकांना हे आवडणार। मी म्हटलं की मी दिग्दर्शन केलं, आणि मी दिग्दर्शनचं अभ्यास पण केलेलं होतं। मी फिल्म स्कूल अमेरिकामध्ये घेतलं, आणि मी फीचर फिल्म पण एडिट केलं। तर मी म्हटलं की हा मूवी मी ॲक्टिंग केलं आणि दिग्दर्शन केलं, तर मला शुरिटी आहे की चांगला होणार हा मूवी, आणि लोकांना खूप आवडणार। आणि हा स्टारकास्ट आमचं एकदम छान आहे। पहिलं मी आहे, सगळ्यांना माहिती आहे मी, नंतर संस्कृती बालगुडे एकदम ब्युटिफुल छान ॲक्ट्रेस पण आहे, नंतर आमचा पार्थ बालेराव सगळ्यांना माहिती आहे, तो पण फॅन्टॅस्टिक आहे। आमचे वेटरन ॲक्टर्स आहे उदय टिकेकर आणि किशोरी शहाणे, ती पण फॅन्टॅस्टिक आहे, आणि बप्पा जोशी आणि इला बाटे। ह्यांच्यानंतर आम्ही नवीन इन्फ्लुएन्सर्स पण घेतले नवीन, ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघतात आहे इंस्टाग्रामवर, हे लोक पण घेतलेले आहे, टाकलेले आहे मूवीमध्ये, कारण हे लोक पण यूथला कॉमेडी देतात। सो आम्ही सगळं एकदम प्रॉपरली थिंकिंग आम्ही एक छान मूवी केलं तुमच्यासाठी। आणि खूप मूवीज येतात ना थिएटरमध्ये, संस्कृती खूपच येतात ना, हो, पण हिस्टोरिकल मूवीज येतात, ड्रामॅटिक मूवीज येतात। तुला वाटतं आता किती महिने वर्ष झाले एक चांगलं कॉमेडी फॅमिली फिल्म यायला? खूप वेळ झालेला आहे। आता तो मूवी येणार आहे 19 जानेवारीला। मी असंच बोलतो की ADN न्यूजचे प्रेक्षकांना माझा मेसेज आहे, दर्शकांको, आमचं नवीन वर्ष झालं आहे, सो शुभेच्छा त्याच्यासाठी। आणि नवीन वर्षासाठी एक नवीन मूवी पण केला आहे तुमच्यासाठी, सो प्लीज तुम्ही जा, हा मूवी बघा, चित्रपट बघा, परिवार बरोबर तुम्ही बघा हा मूवी थिएटर चित्रपटगृहात। या चित्रपटात संस्कृती बालगुडे ही सुद्धा भूमिका निभावत आहे। तिने देखील आपल्याशी संवाद साधलाय, तर तिच्याकडूनच आपण जाणून घेऊया या चित्रपटाविषयी। संस्कृती, एका संस्कृतीकडून दुसऱ्या संस्कृतीला खूप खूप धन्यवाद। हा चित्रपट आईच्या गावात मराठीत बोल हा 19 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात। आईच्या गावात मराठीत बोल हा असा चित्रपट आहे जो प्रत्येक मराठी प्रेक्षक मिस करत होता।
आपण बरेचसे चित्रपट बघितलेत, बनवा बनवी किंवा माझा पती करोडपती किंवा असे गंमत जमत असे काही चित्रपट आहेत की जे अजूनसुद्धा आपण टी व्हीवर लागले तरी सगळं काम सोडतो आणि टी व्ही समोर बसतो. तर काहीशा त्या धाटणीचा हा चित्रपट आहे. खूप दिवसांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीत एक असा आउट अँड आउट विनोदी चित्रपट आलेला नाही आहे आणि या चित्रपटात नुसतंच विनोद नाही आहे किंवा नुसतेच कॉमेडी नाही आहे, तर थोडासा रोमॅन्स, थोडासा ड्रामा, मध्ये मध्ये फिल्म सिरियस पण होते. तशा बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच पैलू आहेत या चित्रपटाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओमी वैद्य हा जो सगळ्यांचा लाडका आहे, ज्याला आपण चतुर म्हणून ओळखतो, त्याचं मराठीत पदार्पण आहे आणि पदार्पण हे नेहमी स्पेशल असतं. मला असं वाटतं मराठी माणसं म्हणून आपण त्या पदार्पणाला खूप प्रेम देऊ शकतो, त्याचं पदार्पण ॲक्सेप्ट करू शकतो. त्यांनी नुसतंच या फिल्ममध्ये काम नाही केलेलं, तर त्यांनी या फिल्मचं दिग्दर्शनही केलेलं आहे आणि खूप माझ्यामध्ये खूप अवघड गोष्ट होती, कारण का तो फारसा मराठी बोलत नाही, तो ॲक्च्युली अमेरिकेत राहतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांनी हे काय म्हणतात, त्यांनी हे काम उचललं आहे, त्यांनी हे करण्याचा प्रयत्न केला आणि मराठीत फिल्म देण्याचा प्रयत्न केला सगळ्या लोकांना. सो माझं सगळ्यांना एकच आव्हान असेल की नक्की जा. आपण कितीही OTTवर किंवा वेगवेगळ्या गोष्टींवर चित्रपट बघितले तरी सिनेमागृहात चित्रपट बघण्याची मजा खूप वेगळी आहे आणि ते आपण या सगळ्या गोष्टींमध्ये ना ते हरवायला नको, मला असं वाटतं. मी बरोबर एक कलाकार म्हणून आणि एक दिग्दर्शक म्हणून काम करताना कसा अनुभव राहिला संस्कृती? सो अर्थातच तो अभिनेता म्हणून आहे या चित्रपटात आणि दिग्दर्शक म्हणून आहे. तो अर्थात त्याने खूप तयारी करून तो या सगळ्या गोष्टीमध्ये उतरला होता. कलाकार म्हणून त्या चित्रपटात काम करणारे कलाकार म्हणून ऑब्व्हियसली मला असं वाटतं सगळे प्रिपेअर्ड येतात. मी माझा होमवर्क करून आले होते. पार्थ भालेराव जो या चित्रपटात आहे त्याचा मित्र आहे या चित्रपटात, तर त्यांनी पण खूप मेहनत केली आहे. बरीच दिग्गज मंडळी आहेत, उदय टिकेकर, विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शाणे, अशी बरीच दिग्गज मंडळी आहे. त्यांच्याबरोबर त्यांचं एक वलय आहे या चित्रपटाला आणि त्यांनी त्यांची कामं खूप चोख केलेली आहेत. त्यामुळे त्याचं दिग्दर्शक असणं, त्याचं एक समजूतदार दिग्दर्शक असणं हे खूप मदतीशीर ठरलं आम्हा सगळ्यांना. आमचे जे काही गोष्टी होत्या किंवा आमचे जे काही सजेशन्स होते त्याला की हे असं नको करूयात, हे असं घेऊयात, किंवा मराठीत ह्या गोष्टी नाही बोलत, मराठीत पुण्याच्या माणसांना हे जास्त आवडेल कारण का आमची फिल्म पुण्यामध्ये दाखवलेली की हे सगळे घडतं आहे ते पुण्यामध्ये घडतं आहे. सो पुण्याच्या माणसांची बोलण्याची पद्धत असते, ते नेहमी सार्कास्टिक बोलत असतात, तर त्या गोष्टी आम्ही इनपुट केल्या. तर तो खूप समजून घेणारा दिग्दर्शक आहे. तो कुणालाही हट्ट धरून नाही बसला की ही माझी स्टोरी आणि मी हे असंच करणार. तो सगळ्यांचं ऐकलं, त्यांनी त्याला ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्यांनी त्या इन्कॉर्पोरेट केल्या. तर अशी एक मस्त काय म्हणू शकतो, एक मस्त पदार्थ हा तयार झालेला आहे जो 19 जानेवारीला येणार आहे. तर मी सगळ्यात आधी ADNच्या प्रेक्षकांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते आणि रिक्वेस्ट करते की 19 जानेवारीला चित्रपट येतो आहे, नक्की हा चित्रपट बघा कारण तुम्हाला हा नक्की आवडणार आहे. थँक्यू. शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकत असता ठळक घडामोडींवर. विद्यार्थी राहत असलेल्या परिसरात पेट्रोल चोरांचा वावर वाढला. सराईत पेट्रोल चोरटे CCTVत कैद. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध पक्ष संघटनांकडून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटू आज पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.